सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. यमुना किनारे महाराज रचो है, राज रचो है, राज रचो है, आज यमुना किनारे महाराज रचो है. चंद्र किरण सा श्याम सलोना, दो आंखें कजरारी. चंद्र किरण सा श्याम सलोना, दो आंखें कजरारी. चंद्र किरण सा श्याम सलोना, दो आंखें कजरारी. चंद्र किरण के संग जग का पालन हारी. ठुमक ठुमक नचे गोपियन के संग जग का पालन हारी. ठुमक ठुमक नाचे गोपियन के संग जग का पालन हारी. ठुमक ठुमक नचे गोपियन के संग जग का पालन हारे. रास बिहारी जगराधा सुकुमारी है, रास बिहारी जगराधा सुकुमारी है, रास बिहारी जगराधा सुकुमारी है, रास बिहारी जगराधा सुकुमारी है. ब्रज में विराजे रे राम संग राधा नाचे. गोपीजन नाचे, गोपीजन नाचे नाचे. उठा उठा, उठो जल्दी, उठा उठा. क्या बात
दुसऱ्या कोणी हाताला धरून उठवण्याची वाट बघू नका. आपले आपण उठा, आपले आपण नाचा, नाचून आनंद घ्यायचा. आलेल्या क्षणाचा आनंद घ्यायला भागवत शिकवतो. अष्टविचारांनी काय मुलीचा काठी गोकुळामध्ये
अनेक वेळा हा गोंधळ कुठं होतो माहितीये, त्याच्या सांगण्यावरून येईल. मग अक्रूराला बोलवलं, अक्रूराला सांगितलं असं असं आहे, मल्लयुद्धाचा समारंभ आयोजित केलाय. त्या समारंभामध्ये अनेक अनेक योद्धे येतील, पर त्यात माझे योद्धे म्हणजे चाणूर मुष्टिक पण असतील. समारंभामध्ये माझा सगळ्यात अतिशय बलवान असलेला हत्ती कुवलयापीड पण असेल. आणि हे सगळी योजना याच्याकरता होतीये की माझे शत्रू म्हणजे कृष्णाला आणि बलरामाला मला मारायचं हे सांगून अक्रूराला सांगितलं. अक्रूराला सांगितलं ही जबाबदारी तुझी, काय जायचं आणि त्यांना दोघांना घेऊन यायचं. अक्रूरजी विचार करतात हे आता हे काम आपण कसं करायचं, म्हणजे त्यांच्या मारण्याचा कट होतोय आणि त्याला बोलवण्याकरता आपण कारणीभूत ठरायचं. आता हे कसं होणार. परत त्या सगळ्याचा विचार त्यानं सोडला, तो विचार करतो जाऊ दे, कमीत कमी आपली भेट तर होईल, कृष्णाची आपली भेट तर होईल. आतापर्यंत ऐकून आहोत, त्यालाही आपली ओळख आहे, पण आपली भेट नाही अजून. मग फक्त देवाची भेट होईल, कृष्णाची भेट होईल, या एका अपेक्षेने अक्रूरजी निघाले. अक्रूरजी रथ घेऊन निघाले. देव भेटले की मला मग काका म्हणून हाक मारतील. अक्रूर विचार करतात, मग मला काका म्हणून हाक मारतील, जवळ घेतील, मिठी मारतील, माझं हितगुज विचारतील, बरं वाईट विचारतील. अशा सगळ्या कल्पना तो मनात करत 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 निघालाय. भगवान परमात्म्याकडे जाणारा त्याचा रथ अतिशय वेगाने निघालाय, कारण त्याला अपेक्षा होती ती भगवंताच्या भेटीची. जसं जसं ते वृंदावन जवळ यायला लागलं तसं तसं त्याला कळायला लागलं की बाबा आपण पोहोचलो. हा आता का पोहोचलो, भरपूर गायी दिसायला लागल्या, गायी धावताय, गायींची ती धूळ उडतीये, त्या धुळींमधून त्या गायी दिसतही नाही तेवढी धूळ उडतीये. आणि ते सगळं पाहून अक्रूराला असं वाटलं की ही तीच भूमी आहे की ज्या भूमीत माझा कृष्ण आहे, ही तीच भूमी आहे की ज्या भूमीत माझा देव आहे. कदाचित याच भूमीवरून माझे देव जात असतील, याच भूमीवरून माझे देव चालत असतील, म्हणजे इथली जी धूळ आहे या धुळीला माझ्या देवाच्या चरणाचा स्पर्श झालाय. आणि त्याचा स्पर्श जर झाला असेल तर तो स्पर्श किंवा ती धूळ आपल्या शरीराला का लागू नये. अक्रूरानं रथातून खाली उडी घेतली आणि ती धूळ आपल्या शरीराला लागावी याच्याकरता काय केलं असेल. आपण असतो तर काय केलं असतं, थोडीशी धूळ घेतली असती, कपाळाला वगैरे लावली असती, असं केलं असतं. अक्रूरानं तसं नाही केलं. अक्रूर लोळले, सरळ त्या धुळीतच लोळले. शरीराचा कुठलाच भाग असा नको राहिला की जिथे देवाचे चरण रज लागले नाही. अक्रूरानं लोळूनच घेतलं, मन भरलं, उठले, परत रथात बसले आणि तो रथ नंदाच्या घराच्या दिशेनं आला. आपल्या घरी कोणीतरी पाहुणा आलाय म्हणून लोक बघायला लागले. अक्रूर रथातून उतरले आणि सगळ्यात पहिला प्रश्न की कृष्ण बलराम कुठे आहेत. तर म्हटले गोशाळेत आहेत. इकडे तिकडे न जाता आधी गोशाळेत गेले आणि गोशाळेत जाऊन कृष्णाची आणि बलरामाची भेट घेतली. पहिल्यांदा कृष्णाला पाहिलं आणि पहिल्यांदा पाहिल्याचा काय आनंद आहे अक्रूराला. आणि देव आपल्या भक्तांचं मन राखत असतो.
अक्रूरानं जसं ठरवून आला होता की नाही की आता हे अमुक बोलतील तमुक विचारतील तसं जवळ घेतील तसं सगळं भगवंतानं केलंय. ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. जशी माझी भक्ताची इच्छा असेल तसं होय भक्ती देना कोठे गे सावळा कारथा शृंगारला सागे ओ मजला अक्रूर उभा असे बाई गे साजनी या नंदाच्या अंगणी निघाला कवळणी या नंदाच्या अंगणी मिळाला गवळणी या बोले नंदाची पटराणी सत्कदित होनी. बोले नंदाची पटराणी सत्कदित होनी. मथुरेची चंद्रपाणी मथुरेची चंद्रपाणी तातोगे साधने विव्हाळ झाले वचन ऐकूनी या नंदाच्या अंगणी गवळणी नंदाच्या अंगणी गवळणी अक्रूरा तुझं धाडीले पोळी अक्रूरा तुझं धाडीले पोळी का घात करू आनाची वदिशी सकळा अक्रूरा नाम तुझे कैसीन करणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. रुक्मिणीला जाऊन तो तिचा भाऊ रुक्मी जेव्हा जेव्हा सांगायचा की तू शिशुपालाशी लग्न कर शिशुपालाशी लग्न कर तेव्हा रुक्मिणी काय सांगायची काय सांगायची ती म्हणायची शिशुपाल नवरा मी नवरी कृष्ण नवरा मी नवरी. मला कळतं यातलं शिशुपाल नवरा मी नवरी
आणि कृष्ण नवरा मी नवरी. फक्त बोलताना ते असं म्हणायची की कृष्ण नवरा मी नवरी आणि शिशुपाळ नवरा मी नवरी. हा बारीक फरक. शिशुपाळ नवरा मी नवरी आणि कृष्ण नवरा तर मी नवरी. मी नवरी, मी कृष्णाची नवरी आणि मी शिशुपाळाला नवरी. मी त्याला वरणार नाही. हा व्याकरणाचा भाग आहे. म्हणजे मी त्याला वरणार नाही. आणि त्याच्यामुळे त्या रुक्मीच्या अंतःकरणात बराच राग होता या कृष्णाच्या बद्दल. आलेला पाहिला आणि त्याला पाहिल्यानंतर मग त्याच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेले. कृष्ण परमात्मा शोधायला लागले. कोणाला? रुक्मिणीला शोधायला लागले. कुठं दिसते, कुठं दिसते. आणि त्या पत्रात रुक्मिणीनं सांगितलं होतं की मी कुठं असेल, अमुक अमुक वेळेला मी माझ्या महालातून बाहेर पडेल. आमची जी कुलदेवता आहे त्या कुलदेवीच्या दर्शनाकरता जाईल. अमुक अमुक रस्त्यानं जाईल. त्या ठिकाणी इतके इतके सैनिक असतील आणि त्या सगळ्याला बाजूला करून तुम्हाला मध्ये घुसायचंय आणि मला घेऊन जायचंय. काय प्लॅनिंग आहे रुक्मिणीची. खरं ना, म्हणजे एवढी चांगली प्लॅनिंग आज आगायच कोणी केली नाही. आणि बरं असंही नाही ना की फार काही इंटरकॉम टेलिकॉम मोबाईल आहे, असे काही नाही. एका पत्रात सगळं काही, एका पत्रात. आणि अर्थात ज्याला सांगितलंय त्याला काही जास्त सांगायची गरज आहे काय. कृष्ण परमात्मा आले, या सगळ्यांना नजरेच्या आड करून आपल्या रथामध्ये बसले. कुळदेवीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणापर्यंत पोहोचले. तिथल्या सगळ्या सैनिकांच्या मधून घुसले. देवीचं दर्शन घेऊन परत येत असताना रुक्मिणीच्या हाताला धरलं. रुक्मिणीला रथात बसवलं आणि एका क्षणात तिथून परत बाहेर काढला. ते इतक्या जलद गतीनं झालं की बाकी सगळ्यांची डोळ्याची पापणी अगदी लवेपर्यंत कृष्ण परमात्मा रुक्मिणीला घेऊन पळाले. रुक्मिणीला घेऊन पळाले. सत्य आहे. लईच लक्ष आहे तुमच्याकडं. घोडे, गाई, पक्षी बराच साठा आहे त्यांच्याकडं. पाऊस, ढग. ते घोड्यांचं ते मग ते काय, कृष्ण परमात्म्याने तो रथ सज्ज केला आणि रुक्मिणीला घेऊन कृष्ण परमात्मा निघाले. कृष्णाचा रथ सर 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 करत पुढे निघाला. रुक्मी आणि शिशुपाल त्याच्या मागे वागून. कृष्णाने इतका रथ पळवला की शिशुपालाला गवसलाच नाही. शिशुपालाला गवसलाच नाही. आणि शिशुपालाला न गवसल्यामुळे त्यानं फार विचारही केला नाही. तो म्हणलं सोड, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. पण रुक्मीनं सोडलं नाही. रुक्मी पाठलाग करत राहिला, करत राहिला, करत राहिला. एक क्षण असा आला की तेव्हा रुक्मीनं कृष्णाचा रथाजवळ पोहोचला आणि कृष्णाला थांबवण्याचा प्रयत्न केला. कृष्णाचा राग अनावर झाला. अगदी कृष्ण आता तलवार काढून मारणार. एवढ्यात रुक्मिणी म्हणाली, माझा भाऊ आहे, माझा भाऊ आहे, काही झालं तरी त्याला मारू नका. कृष्णाने त्याला मारलं नाही, पण एका झाडाला बांधून ठेवलं. झाडाला त्याला बांधून ठेवलं. आणि मागून बलराम दादा गेलेच होते ना मग बाकीची सगळ्यांची व्यवस्था करायला. या कृष्णाच्या मागे येणारे जेवढे योद्धे होते ना ते सगळे बलराम दादांना संपवले. आणि येता येता त्यानं बघितलं काय, कृष्णानं आपल्याच निवण्याला बांधून ठेवलंय. त्यानं लगेच सोडलं आणि रुक्मीला मुक्त केलं, मोकळं केलं. रुक्मीला सोडून दिलं आणि कृष्णाला येऊन म्हणाले, हे शोभतं का म्हटलं तुला, हे शोभतं का. अरे मेवणा आहे तुझा, प्रेम कर त्याच्यावर. कृष्णाने सांगितलं, अरे मी सगळ्यांवर प्रेम करायला मोकळा आहे. त्या कृष्ण परमात्म्याचा विवाह होणार आणि तोही शास्त्रशुद्ध पद्धतीने विवाह होणार. कारण आतापर्यंत जो झालाय तो राक्षसी विवाह, त्याला राक्षसी विवाह म्हणतात. म्हणजे मुलीला पळवून आणायची आणि मग विवाह करायचा, त्याला राक्षसी विवाह म्हणतात. हा राक्षसी विवाह आहे. मग आता राक्षसी विवाह देवाचा कसा काय नाही. मग भगवंताचा शास्त्रशुद्ध विवाह झाला पाहिजे. मग भगवंताचा वैदिक पद्धतीने विवाह त्या द्वारकेमध्ये होणार. सगळीकडे आमंत्रण धाडली, सगळीकडे आमंत्रण धाडली. कृष्ण परमात्म्याची ती सगळी द्वारका नगरी सजली. संपूर्ण नगरी सजून तयार झाली. आणि आता काय होणार तर कृष्णाचा आणि रुक्मिणीचा विवाह होणार. मला इतकी आनंदाची गोष्ट मगाशी मला रविभाऊंनी सांगितलं की समोर समाधी मंदिरामध्ये कृष्णाची मूर्ती आहे आणि त्या कृष्णाच्या मूर्ती सोबत जी आहे ती रुक्मिणी आहे. आजकालात आपण ज्या मूर्त्या पाहिल्यात त्या सगळ्या कशा आहेत, कृष्ण आणि राधा कृष्णाची मूर्ती पाहिली आहे. पण एक मूर्ती आपल्याकडे अशी आहे की जी रुक्मिणी आणि कृष्णाची मूर्ती आहे. रुक्मिणी आणि कृष्णाची मूर्ती, रुक्मिणीचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह होतो. आणि त्या विवाहाच्या नंतर कृष्ण परमात्म्याने आणखी 7 विवाह केले. 8 पट्ट राण्या, 16,100 वेगळ्या राण्या. त्या 16,000 राण्यांच्या सोबत का विवाह केला, 8 राण्यांच्या सोबत कसे कसे विवाह झाले, हे सगळे विवाह बघायचे पण उद्याला.
उद्याला सगळे विवाह बघू. आज फक्त कृष्णाचा आणि रुक्मिणीचा एक विवाह करू आणि आपण थांबू. सगळं बसत राहा. लगीन बसला खाली लगीन लागते ना बसा.
अरे माझा
या तिघांचं आपण हरिकृष्ण शुभेच्छा देऊ. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे महाराज काहीतरी पिले आणि तिघं महाराज संकेत पिले आणि तिघं गोड करा तुम्ही